नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. एमपीडीए व मोका गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुन्हेगार पप्पू घोरपडे गुजरातमधून जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. जालना जिल्ह्यातील एमपीडीए व मोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेला कुख्यात गुन्हेगार पप्पू कचरू घोरपडे वय 32 राहणार खातगाव तालुका जिल्हा जालना याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील वापी जिल्हा वलसाड येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दीर्घकाळापासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी गुजरातमधील वापी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथक तेथे रवाना झालं. 19 जून रोजी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आला आणि 20 जून रोजी पुढील कारवाईसाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं. मोक्या गुन्ह्यात होता फरार. छत्रपती संभाजीनगर येथील श्रीधर नागनाथ कस्तुरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 202/2025 अंतर्गत दरोड्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पप्पू घोरपडे व त्याच्या साथीदाराविरुद्ध मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र आरोपी फरार होता. एमपीडीए अंतर्गतही झाली होती कारवाई. सन 2025 मध्ये पप्पू घोरपडे हा सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र धोकादायक कारवाई प्रतिबंधक कायदा अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या नजरेआड राहत होता. बंदुकीचा धाक दाखवून 26,000ची जबरी चोरी. 13 जून 2026 रोजी दाबलवाडी जालना येथे अंकुश निवृत्ती बोचरे राहणार शेलूद चारटी छत्रपती संभाजीनगर यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 26,000 रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 330/2026 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातही पप्पू घोरपडेचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीविरुद्ध दाखल प्रमुख गुन्हे: बदनापूर पोलीस ठाणे गुन्हा 330/2026 कलम 309(6) 3(5) भारतीय न्याय संहिता. तालुका पोलीस ठाणे जालना गुन्हा क्रमांक 202/2025 कलम 310(2) भारतीय न्याय संहिता मोका अंतर्गत कारवाई. महाराष्ट्र धोकादायक कारवाईचा प्रतिबंधक कायदा 1981 अंतर्गत कारवाई. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा विरुद्ध पोलिसांचा ससेमिरा अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, इर्शाद पटेल, रमेश काळे, धीरज भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीसागर सर्व स्थानिक गुन्हा शाखा यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.